राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावरती अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। बळीराजाची दिवाळी गोड, बीड जिल्ह्याला मिळाले 577 कोटी। 8 लाख बाधित शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। बीड जिल्ह्यातील 8 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांना दिलासा। पीएम किसान लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वीच मदत, शेतकऱ्यांना दिवाळीला आधार 21 हप्ता जमा करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून दिवाळीपूर्वीच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा होण्याची शक्यता। सप्टेंबरमधील शेती पिकांच्या नुकसानीसाठी 1356 कोटी रुपयांचे वितरण होणार, शासन निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले 4 ते 5 दिवस झालं पैशांचे वितरण सुरू झाले असून आज पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1356 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण होणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच थेट खात्यावरती पैसे, मदत पॅकेज बाबत अर्थमंत्री अजित पवार यांची शेतकऱ्यांना ग्वाही। शेतकरी मित्रांनो, राज्यातील साधारणतः 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सरकारच्या माध्यमातून 31,700 कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं असून अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पीएम किसान योजनेमध्ये होणार बदल, 31 लाख शेतकरी बाद होण्याची शक्यता। एका कुटुंबामध्ये आता एकालाच मिळणार लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार दिलासा। धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 292 कोटी रुपये मंजूर झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। कृषी विभागामार्फत राबवण्यामध्ये येत आहे योजना, शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिवाळीपूर्वी फळ पीक विम्याची भरपाई मिळण्याची शक्यता। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी रक्कम जमा होणार असल्याची कृषी विभागाने दिली माहिती। लाडकीच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींचे लागले लक्ष, लवकरच ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। 31,000 कोटींचा पॅकेज म्हणजे जुन्या बाटलीतील नवी दारू, हे पॅकेज नव्हे, फसवणूक आहे। शेतकऱ्यांसह विरोधकांची सरकारवरती टीका। लाडक्या बहिणींच्या अडचणीमध्ये वाढ, साइटवरती वारंवार एरर, OTP येणार, तांत्रिक अडचण दूर करण्याची लाडक्या बहिणींची मागणी। सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण, ANZ बँकेच्या मते पुढील वर्षी सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण येण्याची शक्यता आहे। यंदा प्रतिटन 3,750 रुपयांचा दर द्या, अन्यथा आंदोलन। स्वाभिमानीच्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी यांचा इशारा पाहायला मिळत आहे। यंदा प्रतिटन 3,750 रुपयांचा दर देण्यामध्ये यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा। अतिवृष्टीग्रस्तांसाठी निधीचे वितरण, अखेरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। शेतकरी मित्रांनो, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 480 कोटी 37 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली असून यामध्ये आता अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही सर्व रक्कम आता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते, त्यानुसार सरकारच्या माध्यमातून मदत वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आलेली होती। त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे।
राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये निवड. योजनेचा लाभ घेण्याचे दत्तात्रय भरणे यांचे शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आता निवड करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे देखील आता शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांचे आव्हान आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांना अलर्ट. हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज. दिवाळीपूर्वी पावसाची हजेरी. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीचा सण अवघ्या 2 दिवसांवरती आला असतानाच आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे. हवामान खात्याकडून आता राज्यातील 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा. राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकार करणार मार्गदर्शन. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पाहायला मिळत आहे. राज्यातील सेंद्रिय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्राच्या नशिबी गतिमान नव्हे तर मंद सरकार. सामनातून जोरदार टीका. सध्या जर पाहायला गेलं तर संजय राऊत यांनी आता सरकारवरती जोरदार टीका केली. जालना अनुदान घोटाळ्यातील आरोपी पकडला. अनुदानाच्या घोटाळ्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित. जालना जिल्ह्यामध्ये घडलेल्या शेती नुकसान अनुदानामध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांनी संगमताने कोट्यवधीचा अपार केला होता. या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता गुन्हे दाखल करण्यामध्ये आले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड. आंबा काजू नुकसान भरपाईची 90 कोटी विमा रक्कम वितरण सुरू. शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होणार. पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती. शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी मोठं कोणी देखील नाही. प्रशासन आणि विमा कंपनीची पालकमंत्र्यांनी केली कान उघडी. पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा. पालकमंत्री नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती. सध्या जर पाहायला गेलं तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून अखेरकार आता शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी पूर्णपणे रक्कम जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवेदनशील. येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यामध्ये यावा. पालकमंत्री देसाई यांचे सर्व अधिकाऱ्यांना निर्देश पाहायला मिळत आहेत. थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ रक्कम जमा करण्यामध्ये यावी असे निर्देश देण्यामध्ये आले असून आता सातारा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय. येणं सणासुदीमध्ये कांद्याचे भाव घसरले. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. उत्पादन खर्च देखील निघणे झाले अवघड. येणं सणासुदीच्या तोंडावरती कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना आता ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे. शेतकरी मित्रांनो, आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आव्हान. अतिवृष्टीसह पुराने खरडून निघाले. जळगाव जिल्ह्यातील 809 हेक्टर क्षेत्र. 314 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टीसह पुराने या ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून तब्बल 809 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी बाधित झाले होते. त्यानुसार आता या ठिकाणी 314 कोटींचा मदतीचा प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला असून आता लवकरच जळगाव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. 314 कोटी रुपयांचा निधी हा मिळण्याची शक्यता. ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी अनुदान मंजूर. शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वितरण देखील सुरू झाले आहे. शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. शेतकऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यानुसार अखेरकार आता मदत जमा होण्यास सुरुवात झाली.
मदत पॅकेज दिवाळी अगोदरच राज्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल। मदत कशा प्रकारे दिली गेली याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर या ठिकाणी स्पष्ट होईल। सरकारच्या माध्यमातून देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार का हे देखील पाहण्यासारखे आहे। अतिवृष्टीग्रस्तांसाठी आमदार अभिमन्यू पवारांचा हातभार, 1.25 कोटींची मदत, 1200 कुटुंबांना मिळाला दिलासा। लातूर जिल्ह्याची अपडेट आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आमदार अभिमन्यू पवारांचा या ठिकाणी हातभार पाहायला मिळत आहे। 1.25 कोटींची मदत या ठिकाणी त्यांनी जाहीर केली असून आता 1200 कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। मान्सून संपूर्ण देशातून परतला। सध्या जर पाहायला गेलं तर आता मान्सूनचा परतीचा प्रवास असून आता शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। पुढील 3 ते 4 दिवस आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा वर्तवण्यामध्ये येत आहे। दिवाळी आधीच आता या ठिकाणी राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पडण्याचा हवामान खात्याने नवीन अंदाज या ठिकाणी वर्तवला आहे। महत्त्वाची बातमी, मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवादाचा समूळ नाश करणार, अमित शाह यांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाची बातमी असून मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवादाचा समूळ नाश करणार असल्याची माहिती या ठिकाणी आता अमित शाह यांनी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण सुरू झाले असून आता लातूर आणि परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 202 कोटी 38 लाख रुपयांचा निधी हा सरकारने वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे आणि त्याचबरोबर परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साधारणतः 245 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता लातूर आणि परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना दिलासा। निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा डोलाने फडकेल एकनाथ शिंदे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतूनच लढवणार, घरी बसलेल्या लोकांना जनता घरीच बसवते, उद्धव ठाकरेंना देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला टोला। शासन निर्णय, होळी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा संताप, शासनाला दिला अल्टिमेटम, चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असली तरी यामध्ये अन्यायकारक तरतुदी असल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे त्वरित सुरू करा, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांची पणन मंत्र्याकडे मागणी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी। हमीभावापेक्षा 1128 ते 1728 रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये नवीन सोयाबीनची आवक या ठिकाणी होऊ लागली असून सध्या जर विचार केला तर सोयाबीनच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। हमीभावापेक्षा 1128 ते 1728 कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे। अतिवृष्टीमध्ये 6.25 लाख हेक्टर पिकांचे नुकसान, अंतिम अहवाल शासनाला सादर, 880 कोटी 16 लाखांची मदत या ठिकाणी अपेक्षित आहे। सध्या जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता लवकरच सप्टेंबर महिन्यातील देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार। शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई जमा करण्यामध्ये आली असून आता सप्टेंबर महिन्याची देखील नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती। तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या तालुक्यामधून पाहत आहात, तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।